नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी या यूट्यूब चॅनलवरती मी प्रेमदास राठोड आपलं सहर्ष या ठिकाणी स्वागत करतो. आज महाशिवरात्री. या महाशिवरात्रीनिमित्त सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज 8 मार्च जागतिक महिला दिन सुद्धा आहे. या महिला दिनानिमित्त आज आपण थोडक्यात माहिती मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले. तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेलेल्या आहेत. आज आपल्याला असं लक्षात येईल की आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना या ठिकाणी दिसून येतो आणि ते साजरं केलंच गेलं पाहिजे. कारण काय आहे की महिलांची कर्तृत्वगाथा आपण जर लक्षात घेतली तर त्या ठिकाणी अनेक महिलांनी आपली महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी बजावलेली आपल्याला लक्षात येईल. त्यामध्ये आपणास असं म्हणता येईल की आपल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी ही भारताच्या पहिला महिला पंतप्रधान 1968 ते 1977. त्याचबरोबर 1980 ते 1984 भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला म्हणून इंदिरा गांधी यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर आहे विजयलक्ष्मी पंडित, सी.बी. मथुराम्मा, सरोजिनी नायडू, सुचिता कृपलानी, राजकुमारी अमृता कौर, सुलोचना दीदी, सावित्रीबाई फुले, फातिमा बीबी मीरासाहेब, कार्नेलिया सोरोबजी, मदर तेरेसा, अरुंधती रॉय, भानू अथय्या, मंजुळा पद्मनाभन, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, कमला सोहानी, किरण बेदी, कल्पना चावला अशा कितीतरी महिला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की या महिलांची शक्तीसुद्धा ही कमी नाही आहे. या महिलांनी सुद्धा आपल्या भारतामध्ये पुरुषाप्रमाणेच या ठिकाणी कामगिरी केल्याचं आपल्याला लक्षात येतं. म्हणून या महिलांना आपण प्राधान्य, मान सन्मान त्या ठिकाणी दिला गेलाच पाहिजे. सुरुवातीच्या काळामध्ये चूल आणि मूल एवढीच स्त्रियांना मुभा होती. पण परिस्थितीनुसार, शिक्षणाचे ध्येय धोरणानुसार या महिलांना थोडं घराच्या बाहेर उंबरठा ओढण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली. महिलासुद्धा एक सक्षम असतात. आज जर आपण बघितली तर राष्ट्रपती पदापर्यंत महिला जाऊन पोहोचलेल्या आहेत. म्हणजे आज आपण बघितलं तर महिला हे कोणत्याच क्षेत्रामध्ये या ठिकाणी कमी नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा हस्तक्षेप आपल्याला दिसून येतं. एवढंच काय तर एरोप्लेन चालवण्यासाठी सुद्धा महिला आज सक्षम आहेत. जर महिलांना ह्या प्रकारच्या सुविधा जर देण्यात आल्या नसत्या तर त्या ठिकाणी आपला भारत अविकसित त्या ठिकाणी राहिला होता. म्हणून ह्या नारींचा सन्मान करणं हे गरजेचं आहे. कारण एक प्रेरणा, एक मोटिवेशन त्यांच्यापासून आपल्याला घेता येईल. त्यांनाही जीवन आहे. माणूस हा जशा प्रकारे जीवन जगू शकतो, जशा प्रकारचे विचार करू शकतो, तशाच पद्धतीने महिलासुद्धा त्या ठिकाणी विचार करण्यासाठी आपण परवानगी दिली गेली पाहिजे. म्हणून मित्रांनो, आज ह्या महिला दिनानिमित्त सगळ्या माता भगिनींना मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.